लोकसभेतील यशामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये इनकमिंग बघायला मिळालं, पण आता विधानसभेमध्ये पराभव होताच ठाकरेंच्या शिवसेनेमधनं आउटगोईंग सुरू झालंय. संभाजीनगरचे माजी महापौर नंदकुमार घोडेलेंनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला, तर राजापूरचे माजी आमदार राजन साळवींनी सुद्धा जय महाराष्ट्र करण्याचे संकेत दिलेत. बघूयात. विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे अपेक्षेप्रमाणे ठाकरेंच्या शिवसेनेला हादरे बसू लागलेत. ठाकरेंचे अनेक शिलेदार साथ सोडून देण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. संभाजीनगरचे माजी महापौर आणि चंद्रकांत खैरेंचे विश्वासू नंदकुमार घोडेले यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली. नंदकुमार घोडेले यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. गेल्या 30 वर्षांपासून नंदकुमार घोडेले हे शिवसेनेमध्ये आहेत. शिवसेनेमधल्या फुटीनंतर उद्धव ठाकरेंच्या सोबतच राहिले. नंदकुमार घोडेले संभाजीनगरचे माजी महापौर आहेत. नंदकुमार घोडेलेंची पत्नी अनिता घोडेले या सुद्धा माजी महापौर आहेत. घोडेले चंद्रकांत खैरे यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. फक्त तुम्ही सगळीकडे जाऊन त्या ठिकाणी हे करता, पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी तुम्ही एका पक्षाने जे मोठे केलं त्या मोठ्या पक्षाला सोडायचं नसतं, ही माझी भूमिका. म्हणून रागावलंच ना आज खूप सकाळी, आणि फक्त शिवाय द्यायच्याच बाकी राहिलं. कारण फोनवर म्हटलं कुठे शिवाय देता तुम्हाला त्या ठिकाणी. फक्त आता काहीच नाही, तिकडे गेल्यानंतर फक्त टाळ्या वाजवायचं काम आहे, इतकं बाकी दुसरं काहीच काम नाही. यांना कळत नाही या लोकांना की आपण ज्या पक्षात राहिलो शेवटपर्यंत राहिलो तर आपली इज्जत तरी राहते. ही गद्दारी नाही. खैरे साहेब माझे मोठे बंधू आहेत. निश्चितच 30 वर्ष मी या पक्षात त्यांच्यासोबत काम केलं, 30-35 वर्ष. आणि मी सोडून गेलो म्हणजे सोडून नाही गेलो, फक्त विचारधारा सोबत आहे. मी हिंदुत्ववादी विचारधारा जी आहे त्यांच्या सोबत मी गेलो. 2दा महापौर केलं. मी तर म्हणेन की आम्ही झालो. महापालिका निवडणुकांच्या आधीच पुण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं खिंडार पडणार आहे. माजी नगरसेवकांनी सुद्धा पक्षाला जय महाराष्ट्र करत भाजपचा झेंडा हाती घेण्याचा निर्णय घेतलाय. बाळा ओसवाल, विशाल धनवडे यांच्यासह 4 माजी नगरसेवक 5 जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. हे पक्ष किंवा संघटना ही एक प्रोसेस आहे. ही प्रोसेस चालू राहणारी प्रोसेस, त्या थांबणारी प्रोसेस नाही. एक गेला तर एक येत असतो. कुठं थांबलं का काही? कोणाची संघटना थांबली का? कोणता राजकीय पक्ष संपला का? आणि त्या पक्षामध्ये येणं आणि जाणं, जसे गेले तसे आले सुद्धा मोठ्या पावना आमच्याकडे. ठीक आहे, काही लोकांना शॉर्ट टाइम मध्ये सगळ्या गोष्टी पाहिजे असतात. कोकणातील ठाकरेंचे विश्वासू शिलेदार राजन साळवी हे सुद्धा भाजपच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे. राजन साळवी राजापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत, पण यंदाच्या निवडणुकीमध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या किरण सामंतांनी त्यांना पराभवाची धूळ चारली. दरम्यान ठाकरेंची साथ सोडणार ही अफवा असल्याचं राजन साळवी यांनी म्हटलं असलं तरी सुद्धा पदाधिकाऱ्यांशी बोलणार असल्याचं सूचक वक्तव्य त्यांनी केलंय. भविष्याचं शिवसेना मार्गक्रमण आम्ही या ठिकाणी करतोय. आता तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मला समजतंय की मी नाराज आहे, मी भाजपच्या वाटेवरती आहोत, शिंदे गटाच्या वाटेवरती आहोत. तसं काही नाही. मी माझ्या मतदारसंघातल्या विविध रोजच्या कार्यपद्धतीवरती माझं मार्गक्रमण सुरू आहे. आणि म्हणून अशा तऱ्हेच्या ह्या बातम्या निश्चितपणे अफवा आहेत असं माझं या ठिकाणी आपल्या माध्यमातून मला संपूर्ण आमच्या जनतेला आणि शिवसेनेला सांगायचं आहे. दुःखाचा डोंगर पक्षावरती आला, माझ्या कुटुंबावरती आला, माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये आला. ह्याला कारणीभूत कोण आहे हे शोधणं गरजेचं आहे. नाही शोधलं तर भविष्यातल्या कालखंडामध्ये अशी माझ्यावरती जी वेळ आलेली आहे ती वेळ पुन्हा अन्य व्यक्तीवरती येऊ शकते. ती येऊ नये यासाठी योग्य ती निर्णय त्यांनी घेतला पाहिजे वरिष्ठ नेतृत्वाने, आणि त्यासाठी योग्य मी निर्णय घेईन असं आपल्याला सांगू इच्छितो. लोकसभेला जोरदार मुसंडी मारलेल्या महाविकास आघाडीचा विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र धुव्वा उडाला, तर दुसरीकडे महायुतीनं 288 पैकी तब्बल 230 जागा जिंकत मोठी मजल मारली. परिणामी ठाकरेंच्या शिवसेनेसह महाविकास आघाडीमधील नेतेमंडळींमध्ये सध्या चलबिचल सुरू झाली आहे. त्यामुळे आगामी काळात उद्धव ठाकरेंना मोठे धक्के बसण्याची शक्यता आहे. रत्नागिरीहून राजन चव्हाणसह सुमित पवार, पुढारी न्यूज, संभाजीनगर.